नमस्कार. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बहिर्जी नायकांचा जो सुरुवातीचा इतिहास आहे तो पाहिला. छत्रपती शिवाजी महाराजांची आणि बहिर्जी नायकांची जी भेट आहे ती आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिली. ही जी भेट आहे ती भेट झाली 1642ला. आता आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत बहिर्जी नायकांची कर्तबगारी आणि बहिर्जी नायकांचं जे स्वामीनिष्ठ आहे त्याचबरोबर जी स्वराज्यनिष्ठ आहे ते आपण या भागामध्ये पाहणार आहोत. तर ज्यावेळेस बहिर्जी नायकांना हेर म्हणून नियुक्त करण्यात आलं त्यावेळेस शिवाजी महाराजांनी त्यांना गुरु म्हणून कान्होजी जेधेंची निवड केली. कान्होजी जेधे हे शिवाजी महाराजांच्या वडिलांचे म्हणजे शहाजीराजांचे समवयस्कर सरदार. ज्यावेळेस शहाजीराजांना अटक करण्यात आली आदिलशहाकडून, तो इतिहास मी पुढे सांगीनच, त्यावेळेस त्यांना त्यातून बाहेर काढण्यासाठी कान्होजी जेधेंनी अत्यंतिक मोलाची मदत केली. असे हे कान्होजी जेधे बहिर्जी नायकांना गुरु म्हणून लाभले. त्यावेळेस कान्होजी नुसतेच विजापूरवरून पुण्याला लाल महाले आले होते. दादोजी कोंडदेवही सोबत होते. त्यावेळेस दादोजी कोंडदेवांकडे कोंढाणा किल्ल्याची सुभेदारी होती. पुणे हे प्रांत आहे हे त्यावेळेस दादोजी कोंडदेवांच्याच अंमलाखाली येत होतं. कान्होजी जेधे ज्यावेळेस गुरु म्हणून बहिर्जींकडे गेले, बहिर्जींना त्यांनी हेरगिरीचा पहिला नियम सांगितला तो म्हणजे आपला शत्रू ओळखणं. त्यावेळेस स्वराज्याचे खरे शत्रू कोण होते? निजामशाही, आदिलशाही, मुघलशाही आणि इतरही लहान मोठे जे शत्रू आहेत हे स्वराज्याचे खरे शत्रू होते आणि हे सर्वजण मुस्लिम होते. कान्होजी जेधेंनी बहिर्जी नायकांना हेच सांगितलं की सगळ्यात आधी तुला इस्लामचं शिक्षण घ्यावं लागेल, म्हणजे तुला तुझा धर्म बदलावा लागेल. बहिर्जींनी हे ऐकलं. कान्होजींनी बहिर्जी नायकांना संपूर्ण मुस्लिमचं शिक्षण देण्यासाठी विजापूरला पाठवलं. विजापूरला 2 वर्ष बहिर्जी नाईक इस्लामचं शिक्षण घेत होते आणि तिथं वेषांतर करून ते रहीम बाबा ह्या रूपात राहत होते. एक फकीर दिवसभर फकीरी करत संपूर्ण आदिलशाहीच्या ज्या विजापूर हा जो बालेकिल्ला आहे त्यामध्ये फिरायचा. अगदी रहीम बाबाला म्हणजे बहिर्जी नायकाला आदिलशहाच्या दरबारातही प्रवेश मिळायचा. अशा रहीम बाबांनी आदिलशहाची खडानाखडा माहिती काढली होती. कारण सुरुवातीचा काळ बघायला तर शिवाजी महाराजांचे स्वराज्याचे खरे शत्रू हे मुघल 1659 नंतर हे मुघलांनी फारसं स्वराज्यावर अतिक्रमण केलं, पण त्याच्यापूर्वी स्वराज्याचे खरे शत्रू हे आदिलशहाच होते. म्हणजे हा जो संपूर्ण प्रांत आहे तो आदिलशहाच्याच अंमलाखाली येत होता. त्यामुळे खरी माहिती ही आदिलशहाचीच काढणं गरजेचं होतं. कान्होजी जेधेंच्या हुकमानुसार बहिर्जी नायकांनी दुसरा नियमही तिथे अंमलात आणला होता, ते म्हणजे शत्रूच्या गोटात अगदी उच्च पदावरती आपले हेर नेमणे. ज्यावेळेस बहिर्जी नाईक हे आदिलशहाच्या दरबारात होते त्यावेळेस आपल्याच काही विश्वासू लोकांना त्यांनी दरबारातही पेरून ठेवलं होतं. इस्लामचे लहान मोठे बारकावेही बहिर्जी नायकांना पटकन लक्षात आले. आधीपासूनच बहुरूपी, अनेक रूपं क्षणात बदलणारा, अनेक आवाज क्षणात काढणारा, बहुरंगी बहुरूपी असा हा बहिर्जी नाईक. त्यांना इस्लामचं शिक्षण घ्यायला फारसं कष्ट करावं लागलं नाही. संपूर्ण शिक्षण घेऊन ज्यावेळेस पुणे प्रांतात बहिर्जी नाईक आले त्यावेळेस कान्होजी जेधेंनी त्यांना सांगितलं की सगळ्यात पहिल्यांदा हेराचं खरं नाव हे कुणालाही माहीत असता कामा नये. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे हेराची गुप्तहेरता. आणि शिवाजी महाराजांनी आपल्या ह्या दौलतचं, जो दौलत रामोशी होता त्याचं नामकरण करायचं ठरवलं आणि त्यांचं नामकरण झालं. म्हणजे बहिर्जी नाईक, बहुगुणी बहुरूपी बहुरंगी हेर बहिर्जी आणि नाईक म्हणजे ही त्यांना मिळालेली पदवी. आणि ह्याच पदवीमुळे आणि ह्याच नावामुळे आपण त्यांना बहिर्जी नाईक म्हणून ओळखतो. स्वराज्याच्या स्थापनेपासून ते स्वराज्याच्या शेवटपर्यंत बहिर्जी नाईक हे स्वराज्यात आणि महाराजांसोबत होते. स्वराज्य स्थापनेचा संपूर्ण मनसुबा तयार झाला, स्वराज्याचा आराखडा तयार झाला, स्वराज्याची हेर संघटना तयार झाली, स्वराज्याचं छोटंसं सैन्यही तयार झालं. पण स्वराज्याची शपथ बाकी होती. 12 एप्रिल 1645ला स्वराज्याची शपथ रायरेश्वरावर घेऊन शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधण्याचाही निर्णय घेतला आणि बहिर्जी नायकांच्या सल्ल्यानेच एका मोठ्या डोंगरावरती एक दुर्लक्षित असा किल्ला निवडण्यात आला. त्याच किल्ल्याने स्वराज्याचं तोरण बांधलं. शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला काबीज केला. दुर्लक्षित असा किल्ला स्वराज्यात पहिल्यांदा सामील झाला आणि तो एवढा प्रचंड होता की शिवाजी महाराजांनी या तोरणा किल्ल्याचं नाव बदलून त्याचं पुढं नाव प्रचंडगड असंच केलं.
बहिर्जींच्या हेरगिरीने आणि शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीने स्वराज्याचं तोरणही बांधलं गेलं.